अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 7 प्रमुख योगांपैकी एक गुरुपुष्य नक्षत्र योग असते. 22 फेब्रुवारी 2024ला गुरुपुष्यामृत योग आहे. या योगामध्ये केलेल्या कार्यात यश, त्याचसोबत देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होत असते. पुष्य नक्षत्र हे देवतांची पूजा करण्यासाठीचे नक्षत्र मानले जाते. या दिवशी खरेदी केलेली वस्तू दीर्घकालीन लाभ देते असं म्हणतात. खरेदी, गुंतवणूक, शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ असा दिवस हा मानलेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार आणि पंचांगानुसार 7 शुभ योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे. हा योग गुरुपुष्य योग, गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्य अमृत योग या नावानेही ओळखला जातो. हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात. माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6:48 सुरू होणार आहे. ते दुपारी 4:43 संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योग शुभ योग मानला जातो. गुरु हा गुरुपुष्यामृत योगाचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु नक्षत्र योग बनतो. वर्षभरामध्ये असे अनेक तिथी आणि योग येतात. त्यातीलच हा गुरुपुष्य नक्षत्र योग. गुरुपुष्य नक्षत्र योगामध्ये नवीन व्यवसाय सुरू करणे, सोने खरेदी, नवीन हार घेणे, सोन्या चांदीचे आभूषण, पितळ हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असेही म्हणतात. तुम्हाला या गोष्टी करणे शक्य नसेल तर श्री सूक्ताचा पाठ अवश्य करावा. असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असंही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुष्यामृत, पुनर्वसू आणि रोहिणी या 3 नक्षत्रामध्ये सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. परंतु या नक्षत्रात सौभाग्यवती महिलांनी सोन्याची आभूषणं, नवे वस्त्र परिधान करू नये असंही म्हणतात. तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये विवाहसुद्धा करू नये. पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवाचा शाप मिळाला होता, त्यामुळे विवाह कार्य वर्ज आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगामध्ये विवाह करू नये. शास्त्रानुसार या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून त्याची पूजा करावी. असं केल्याने आर्थिक संकट दूर होऊन कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते असं म्हणतात. धनाच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मीची पूजा करणं शुभ मानले जाते. लाल आसनावरती बसून कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असं सांगितले जाते. हे पठण केल्यामुळे जीवनामध्ये धनसमृद्धी राहते आणि श्री लक्ष्मीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते. तसेच शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. गुरुपुष्यामृत योगामध्ये लाल गाईला गूळ खाऊ घालणे शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक संकट दूर होऊन कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय्य होतात. त्यामुळे या दिवशी आवर्जून वस्तू खरेदी कराव्यात, कारण अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणाऱ्या. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांचीही पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम व कनकधारा स्तोत्र याचं पठण करावं. याचं पठण केल्यामुळे आपली प्रलंबित कामे पूर्ण होतात, सर्व अडचणी दूर होतात. शिवाय आपल्या आकर्षणामध्येही वाढ होते असेही म्हटलं जातं. अडकलेले पैसे मिळतात आणि कर्जापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. गुरुपुष्य नक्षत्र या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग, अमृतसिद्धियोग, सौभाग्य आणि रवियोग यांचाही योग जुळून आला आहे. गुरुपुष्य नक्षत्रावरती गुरु बृहस्पती व शनिदेव यांचा आधिपत्य आहे असं म्हणतात. गुरु बृहस्पती देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पितळाची भांडी, पिवळ्या कलरचे कपडे, दागिने इत्यादी वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात असेही सांगितले जाते. या दिवशी मंत्र, दीक्षा, यज्ञविधी, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे, वेदांचे पठण करणे हेही उत्तम मानले जाते. नोकरी प्राप्तीसाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही ही सेवा करा. देवी लक्ष्मीच्या पारद धातूच्या मूर्तीची पूजा करावी असे सांगतात. पारद लक्ष्मीसह
एकाक्षी नारळाचीही पूजा करावी. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. या नारळाची विधिवत पूजा करून ते नारळ धनाच्या ठिकाणी ठेवावे. यामुळे घरात किंवा व्यवसायात कधीच पैशाची कमी राहत नाही असंही सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योगावरती घराबाहेर मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढावे. दक्षिणावरती शंखाची पूजा करावी. या शंखाने विष्णुदेव व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी मदत होते असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योगावर चमत्कारिक कनकधारा स्तोत्र व श्री लक्ष्मी स्तोत्र पठण करावं असं म्हणतात. कनकधारा स्तोत्राचे रचयिता आदि शंकराचार्य आहे. हे स्तोत्र पाठ केल्याने धनाचा वर्षाव होतो. कनकधारा स्तोत्र नियमित पाठ केल्याने वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. शत्रूंपासूनही मुक्ती मिळण्यास मदत होते असे म्हणतात. गुरुपुष्यामृत योगावर महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व धनाची कमतरता संपवण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. पूजेमध्ये ओम श्रीं ह्रीं श्रीं दारिद्र्यं विनाशनी धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र 108 वेळा जप करावा. याने धनप्राप्तीचे योग तयार होतात असे सांगितले जाते. तर तुम्हीही गुरुपुष्य नक्षत्र योगावरती हे उपाय नक्की करा. याने तुमची धनाची जे काही तुम्हाला धनाची कमतरता भासत आहे ती दूर होईल. तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुमच्यावरती धनाचा वर्षाव होईल आणि माता लक्ष्मीचा श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्याचसोबत गुरुदेवांचा गुरु बृहस्पती देवांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवा गुरुपुष्य नक्षत्र योगावरती करायला विसरू नका. आवर्जून तुम्ही या सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या. गुरुपुष्य नक्षत्राच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.